हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर आज आपण पाहणार आहे की TCS आणि IBPS यामध्ये डिफरन्स काय आहे. तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल की एक्झाम TCS घेत आहे, एक्झाम IBPS घेत आहे, तर किंवा मग एक्झाम कोण घेत आहे, TCS घेत आहे की IBPS, असं तुम्ही ग्रुपमध्ये डिस्कशन वगैरे बऱ्याच वेळेस पाहिलेले असतील. तर TCS आणि IBPS काय आहे बेसिकली, तर ते एक एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे. तर त्यामध्ये कसं राहते की सपोज आपल्या महाट्रान्सको, महाडिस्कॉम, MIDC वगैरे हे काय करतात की ह्या कंपन्या ज्या आहे जसं TCS आणि IBPS यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन देतात की तुम्ही एक्झाम कंडक्ट करून आम्हाला रिझल्ट द्या आणि या ज्या एक्झाम आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्ही अशा प्रकारे ठेवा. तर मग ते त्या प्रकारे स्ट्रक्चर ठेवतात, त्या प्रकारे मार्किंग ठेवतात एक्झामसाठी आणि मग एक्झाम रिक्रुटमेंट करतात आणि एक्झाम झाली की त्याचा रिझल्ट त्या कंपनीकडे पाठवून देतात. मग कंपनी आपल्या वेबसाईटवर ते पब्लिश करतात. तर अशी प्रोसेस आहे. तर TCS आणि IBPS मध्ये थोडा म्हणजे खूप सारा डिफरन्स आहेच म्हणा. तर ते एक एक करून आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि चला तर मित्रांनो सुरू करूया या व्हिडिओला. तर एकही पॉईंट मिस नाही झाला पाहिजे यासाठी मी सगळे पॉईंट्स ऑलरेडी काढून घेतलेले आहे. तर पहिला जर पॉईंट पाहिला तर तुम्हाला माहित कसं पडेल की ते IBPS घेत आहे की TCS घेत आहे. तर त्यामध्ये कसं राहते, जेव्हा पण तुम्ही फॉर्म वगैरे भरता तेव्हा जर IBPS कंडक्ट करत असेल तर डायरेक्टली तुमच्या URL मध्ये तुम्हाला IBPS नाव दिसून जाईल. जर तुम्हाला पाहायचं असेल तर URL मध्ये पण दिसेल वरती, किंवा मग जेव्हा तुम्ही अप्लिकेशन फिल करून देणार तेव्हा अप्लिकेशनचा जो प्रिंट राहते ते जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा त्याच्यावर असं लिहिलं राहील की HTTPS राहते, मग ते डबल / राहते, मग IBPSonline.ibps.in आणि मग स्लॅश देऊन जे पण एक्झाम रिक्रुटमेंट करत आहे म्हणजे जे पण कंपनी आहे, जसं MIDC असेल तर MIDC, महाट्रान्सको असेल तर महाट्रान्सको त्याचा शॉर्ट फॉर्म राहते. तर तसं तुम्हाला दिसून जाईल. तर जसं MIDC मध्ये काय लिहिलं आहे, MIDC ऑगस्ट 2023 /रजिस्ट्रेशन. तर जिथं जिथं IBPS मेन्शन आहे तिथे तुम्हाला माहित पडून जाईल की हा IBPS कंडक्ट करत आहे. तर आता TCSचं कसं माहित पडेल की हे एक्झाम TCS कंडक्ट करत आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहित पडून जाईल HTTPS राहील, डबल / राहील. मग त्याच्यानंतर जर एक URL आपण पाहिला, हा PCMC जेईचा आहे, g26.tcsion.com/eforms असं लिहिलेलं राहील. आणि आणखी एक आहे, जर तुम्हाला पाहायचं असेल तर URL मध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही प्रिंट वगैरे काढाल तेव्हा तुमच्या त्या प्रिंटच्या खाली, अप्लिकेशनच्या खाली वगैरे बॉर्डरवर तुम्हाला माहित लिहिलं राहील cdn3.dgalm.com, मग पुढं जेवढं पण राहील. तर या दोन प्रकारे तुम्ही माहित करू शकता की एक्झाम TCS घेत आहे की IBPS घेत आहे. तर IBPS मध्ये IBPS मेन्शनच राहते, तर ते मग ते सोडून बाकी जेवढ्या पण एक्झाम राहतात त्या TCS कंडक्ट करतात. तर हा झाला पहिला डिफरन्स, म्हणजे याच्याहून तुम्हाला माहित पडून जाईल की कोण कंडक्ट करत आहे. मग जर तुम्ही पाहिलं तर IBPS कधीच अँसर की देत नाही, म्हणजे एक्झाम झाली की त्याच्या 7-8 दिवसांनी नॉर्मली अँसर की भेटतात. तर ते कोणत्या एक्झामची भेटतात, जे TCS कंडक्ट करते त्या एक्झामची ओरिजिनल, म्हणजे तुमचा रिस्पॉन्स की तुम्हाला जे राहते ते तुम्हाला TCS देते. IBPS कडे कधीच भेटत नाही, ते डायरेक्ट रिझल्ट देतात. तर जर तुम्हाला अँसर की म्हणजे IBPS मध्ये कसं होते की तुम्हाला माहितच नाही राहत की तुमचं नेमकं मार्क कुठे कमी झाले, काय झाले. जसं एक्झाम्पलसाठी महाट्रान्सको 2022 जेव्हा रिझल्ट लागला होता तर त्याच्यात डायरेक्ट हेच मार्क्स आले होते, 100 पैकी डायरेक्ट कन्वर्ट होऊन दिले गेले होते की या मुलांना हे मार्क्स आहे, आणि मग त्यांचं डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट झाली. म्हणजे तुम्हाला रिझनिंग मध्ये किती भेटले, काउंट मध्ये किती भेटले आणि टेक्निकल मध्ये किती भेटले ते कुठंच मेन्शन नव्हतं. जर तुम्ही महाजनकोचा विचार केला 22चा, तर त्यामध्ये जे सिलेक्टेड होते त्यांचेच फक्त मार्क्स इंडिकेट केले होते की त्यांना टेक्निकल मध्ये किती होतं, रिझनिंग मध्ये, काउंट मध्ये आणि इंग्लिश मध्ये किती होतं त्याप्रमाणे. पण बाकी स्टुडंटचं मग कुठेच नाही. इथे तरी मे बी महाजनकोनी त्यांना म्हटलं असेल की जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे तरी मार्क्स तुम्ही दाखवा, त्यामुळे त्यांनी दाखवले होते. नाही तर मग जे सिलेक्टेड नाही आहे त्यांना त्यांचे कुठे कमतरता आहे त्यांची ते अजून काही माहित नाही आहे, कुठे किती मार्क्स भेटले अजून काही माहित नाही आहे. तर अशा प्रकारे IBPS चे म्हणजे आन्सर की तुम्हाला भेटत नाही, एक्झॅक्ट किती क्वेश्चन तुम्ही बरोबर केले तुम्हाला काहीच माहित नाही पडत. पण TCS मध्ये तुम्हाला 7-8 किंवा 15 दिवसाच्या आत आन्सर की भेटून जाईल. तुम्ही मार्क कोणतं केलं होतं ऑप्शन आणि करेक्ट ऑप्शन कोणतं होतं, आणि तुम्हाला काही हरकत असल्यास तुम्ही ते रिपोर्ट पण करू शकता तो क्वेश्चन, आणि मग ते योग्य ते निर्णय घेणार त्या क्वेश्चनवर, मार्क्स टू ऑल देणार किंवा मग तो क्वेश्चन कॅन्सल करून टाकतात. अशी प्रोव्हिजन TCS मध्ये आहे. IBPS मध्ये ते नाही आहे. एक्झाम झाली की डायरेक्ट रिझल्ट येऊन जातं. IBPS मध्ये, TCS मध्ये एक्झाम होते, मग अँसर की येते, मग तुम्ही हरकत नोंदवता की हा क्वेश्चन माझा बरोबर आहे, मग फायनल अँसर की येतात, मग फायनल अँसर की आल्यावर मग शेवटी रिझल्ट लागतो. तर असं TCSचा पॅटर्न आहे. आता जर आपण पुढे पाहिलं तर जेव्हा IBPS एक्झाम घेते तेव्हा नॉर्मली जे निगेटिव्ह मार्किंग राहते ते 1/4 राहते. जर कोणते जे एक्झाम कंपनी आहे जे ज्याला एक्झाम घ्यायची आहे, तर मग ते जर TCS म्हणजे IBPS कडे गेले आणि त्यांनी काही मेन्शन नाही केलं तर ते नॉर्मली 1/4 निगेटिव्ह मार्किंग ठेवतात. पण ते डिपेंड करते, कंपनी त्यांना सांगते की कोणत्या सेक्शनला किती मार्क्स ठेवायचे. पण युजली जर पाहिलं तर IBPS मध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहते. जसं महाट्रान्सको, महाडिस्कॉम एक्झाम येणार आहे त्याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, ते IBPS कंडक्ट करणार आहे. MIDC मध्ये पण सेमच आहे, पण ते मार्क्स किती द्यायचे ते डिपेंड करते. जसं महाट्रान्सको मध्ये एका क्वेश्चनला 2.2 मार्क्स आहे, आणि जर तुम्ही महाजनकोचा पेपर पाहिला लास्ट टाइमचा तर त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स होते, टेक्निकलचं म्हणत आहे. तर अशा प्रकारे डिफरन्स होऊ शकतात. जसं कंपनी मागेल तसं मग त्या रिक्रुटमेंट बॉडी जे राहते तसे ते मार्क्स ठेवतात. पण नॉर्मली IBPS मध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. कधी कधी सेक्शनल पण टायमिंग देऊ शकते, जसं सेलच्या एक्झाम मध्ये होता सेक्शनल टायमिंग होता 1/4 निगेटिव्ह
मार्किंग होती सेम. जर TCSचा जर आपण हे केला विचार केला, पण TCS मध्ये नॉर्मली कधी कधी निगेटिव्ह मार्किंग नाही राहत. जेईचा जेव्हा पेपर वगैरे असतो तेव्हा नाही राहत. आणि मग म्हणजे ते डिपेंड करते म्हणा, कधी कधी ठेवतात पण नाही ठेवतात ते. मग त्यांचा काही युजली असा रूल वगैरे नाही. जसं कंपनी त्यांना सांगेल की असं असा स्ट्रक्चर ठेवा आपल्या एक्झामचं, तसं ते ठेवतात. 1/4 कधी नाही राहत, कधी राहते, डिपेंड करते ते. हे म्हणजे जे कंपनीसाठी ते एक्झाम कंडक्ट करत आहे त्याच्या मतानं आहे ते, आणि जसं ते म्हणतात तसं ते करतात. आता TCS आणि IBPS यामध्ये जर इझी कोणता पाहिला किंवा हार्ड कोणता मनाचा झाला, तर माझ्या मताने IBPS हार्ड आहे पेपर आणि TCSचा इझी राहतो. असं नाही की प्रत्येक केसमध्ये, पण नॉर्मली जर पाहिला तर IBPSचा नेहमीच हार्ड राहतो आणि TCS जेव्हा कंडक्ट करते तेव्हा इझी राहते. आणि त्याचे मे बी आन्सर की ते रिलीज करतात आणि सगळे PYQ अवेलेबल असतात, त्यामुळे ते इझी राहतात. मे बी हे पण एक रिझन असू शकते. जर माझं जर म्हणणं झालं तर मला TCSचा पेपर इझी वाटतो रादर, म्हणजे जेव्हा तुम्ही IBPS सोबत त्याला कम्पेअर करतात. तर आता पाहूया की अपकमिंग कोणत्या एक्झाम्स आहेत ज्या IBPS कंडक्ट करत आहे. तर त्यामध्ये महाट्रान्सको, महाडिस्कॉम, MIDC या तीनही एक्झाम IBPS कडे दिलेल्या आहे. आणि जर तुम्हाला TCSची जर अपकमिंग एक्झाम पाहायची असेल तर SSC JEE पेपर 2 TCSचा आहे. जिथे जिथे तुम्हाला आन्सर की भेटत आहे मोस्ट ऑफ द टाइम ते TCS कंडक्ट करतात, आणि जिथे जिथे आन्सर की भेटत नाही आहे ते IBPS कंडक्ट करतात. तर हाच मेन डिफरन्स आहे. तर जेव्हा मग IBPSचा पेपर भेटतो तुम्हाला, तर तो नेहमी मेमरी बेस भेटतो. तर जे इझी क्वेश्चन असतात, थेरॉटिकल क्वेश्चन असतात, जे लक्षात राहतात, ते क्वेश्चन तुम्हाला नॉर्मल सगळ्या ग्रुपवर भेटून जाईल की याच्यावर क्वेश्चन आला होता, असं होतं तसं होतं. इझी क्वेश्चन तर लक्षात राहते, पण जे हार्ड क्वेश्चन राहते मग तिथं कसं लिहिलं राहते मेमरी बेस मध्ये ही ट्रान्सफॉर्मर एफिशियन्सी 1 न्यूमेरिकल. तर मग त्याच्यावरून तुम्हाला डेप्थ नाही माहित पडत की याची डेप्थ किती होती या क्वेश्चनची, हा करण्यायोग्य होता की नव्हता. तर ते मेमरी बेस क्वेश्चनचं किंवा PYQचं हे डिसएडव्हान्टेज आहे. तर हे होतं IBPS आणि TCS एक्झामचं कंपॅरिझन. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.